नमस्कार अमरावती। अमरावती शहरात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्र शासनाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा निषेध नोंदवत अनुसूचित जातीतील 59 जातींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। समता सैनिक दलाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी अमरावती खासदार बळवंत वानखडे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र गवई यांनीही मोर्चात उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, एसी एसटी आणि ओबीसी समाजाला क्रीमीलेअरची अट लागू करू नये, तसेच शासकीय सेवांमधील मागासवर्गीयांची रिक्त पदे तातडीने भरावीत, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला। जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली। अनुसूचित जातींच्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यांवरून राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढत असताना अमरावतीतील हा मोर्चा शांततापूर्ण पण ठाम भूमिकेचा संदेश देणारा ठरलाय। भव्य मोर्चे काढण्यात आलेले आहेत, काय मागणी आहे तर काय सांगा? अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी जनतेनं, आंबेडकरी समाजाच्या नव्हे तर संपूर्ण बाबासाहेबांच्या विचाराच्या लोकांनी, सर्व जातींनी हा मोर्चा आज काढलेला आहे। एक उपवर्गीकरण हे जो काही सरकारनं त्याचा घाट घातलेला आहे त्याच्या निषेधार्ह हा मोर्चा आहे। ज्या गोष्टीची गरज नसताना खऱ्या अर्थानं तर यामध्ये तेढ निर्माण होईल की समाजात जाती तेढ निर्माण होईल, त्यासाठी सरकारनंच हा मुद्दाहून घाट घातलेला आहे। तो हाणून पाडण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे। आणि जर तुम्हाला मान समाजावरती एवढंच जर प्रेम असेल तर त्या अण्णाभाऊ साठेला करोडो रुपयाचा फंड द्या ना त्या महामंडळाला। झिरो फंड आहे, झिरो फंड। तुम्ही जर त्या अण्णाभाऊ साठेच्या महामंडळाला फंड दिला करोडो रुपयाचा तर 1000 मान समाजाचे कार्यकर्ते व्यवसाय निर्माण करतील आणि 1000 कार्यकर्त्यांनी जर व्यवसाय निर्माण केला स्वतःच्या पायावरती उभे धरला आहे त्याच्यामुळे ते अजून 1000 मान समाजाच्या कार्यकर्त्यांना उभे करतील। तेव्हा गरज आहे, जर तुम्हाला खरंच हे आहे त्यांच्याबद्दल प्रेम आहे तर तुम्ही त्यांना फंड द्या। अनुसूचित भरा, 50,000 नोकऱ्या बाकी आहेत, भरा ना त्या। मी तर म्हणतो त्याच्यामध्ये थोडंसं प्राधान्य मान समाजाला द्या, परंतु उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही। त्याच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष आणि गरीब परिवार आहे।